ऐ ऐ काय भाजी करणार आहे? मेथीची भाजी. हा नक्की करू. मग काय करू? अंडा करी कर. अंडा करी करू का? हा बर मस्त कर. हा एकदम मस्त कर. एकदम भारी. बर चालेल. तर चला सुरुवात करूया. पातेलं घेतलंय, त्यात आपण पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी टाकल्यानंतर यामध्ये आपण अंडे टाकून घ्यायचे. हे बघा, अंडे पूर्ण बुडलेत ना, तर समजून घ्यायचं की अंड्यांना टीच नाही, अंडे टिचलेले नाही आहेत. असं अंडे टिचलेले लगेच कळतात की ते तरंगतात वरती. व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सगळ्या ट्रिक्स समजून जातील व्यवस्थित बघितल्यावरती. आता हे आपण पूर्ण अंडे ठेवलेत, तर यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत. 2 चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे, ज्यामुळे अंडे अजिबात फुटत नाहीत. एकदम परफेक्ट असे अंडे तयार होतात. तुम्ही पण मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे अंडे अजिबात फुटत नाहीत. एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे, नक्की जरूर ट्राय करा. हे बघा, पाण्याला उकळी यायला लागली तरी तडे गेलेले नाही आहेत आणि फुटलेले बी नाही आहेत. असे याकरता मीठ टाकायचं कधी, या ट्रिक्स वापरायच्या. हे बघा, छान असे आपले अंडे उकडलेत आणि अजिबात असे फुटलेले नाही आहेत. बघितले, या ट्रिक्स जर वापरले ना, तर कंप्लीट अंडे उकडले जाते, छान असे फुटतात अजिबात नाही. इथे मी कढई तापायला ठेवली आहे, त्यात अगदी थोडंसं तेल टाकून दिलं आणि त्यात हे बघा, धन, खोबरं, लसूण आणि कांदा, हे एवढं साहित्य व्यवस्थित परतून घेऊया ग्रेव्हीसाठी. आता कांदा परतून झालेला आहे, आता आपण काढून घेऊ आणि खोबरं घेऊ परतून. खोबरं परतून झालेलं आहे. आता हे बघा, जास्त काळं नाही करायचं. आता काढून घेऊ आपण. कढई गरम आहे, जास्त तापवायची गरज. त्यात धणं आणि लसूण हलकंसं परतून घ्या. बघा, झालं सुद्धा. कढई तापायला ठेवली. आता आपण करीला सुरुवात करूया. तेल टाकूया आपण. ग्रेव्ही परतवण्यासाठी तेल घेतलंय. हे मिश्रण जाड होऊन राहतं ना, त्यात पाणी टाकायचं कधीही वाटण्यासाठी. हलवत राहायचं आहे, म्हणजे ग्रेव्ही अशी खाली कढईला लटकत नाही आणि डागत नाही. ग्रेव्ही आपली परतली. आता यामध्ये आपण मसाला ॲड करून घेऊया. काळा मसाला आणि हळद घेतली थोडीशी कलर येण्यासाठी. हे बघा, छान असे छान असं परतून घेऊया आपण, म्हणजे व्यवस्थित असं
कलर पण छान येतो आणि मसालाही छान परतला जातो. हे बघा, छान अशी आपली ग्रेव्ही पण परतली आहे आणि मसालाही परतला आहे ना. आता यात आपण पाणी ॲड करणार आहोत. यात अजून पाणी ॲड करू आपण. आता यामध्ये आपण मीठ घालून घेऊया चवीपुरतं. तर हे बघा, असे काप करून घ्यायचे अंड्यांचे. हे बघा किती छान शिजले आहेत अंडे, उकडलेले आहेत म्हणजे एकदम परफेक्ट असे. आणि आपली भाजीसुद्धा तयार झाली. हे बघा छान अशी, हे बघा छान अशी तरी पण आली आहे. आणि आता यात आपण एक एक अंडं सोडवून देऊया. हे बघा छान अशी घट्ट अशी ग्रेव्ही झालेली आहे, बघू शकता तुम्ही. चला झाली भाजी, आता जेवायला घेऊया. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.